ओके. सो साधं समजा आता हा जर एक टास्क बघितला, पेज रिलोड करूया. हा पॅकेज डिस्क्रिप्शनवाला टास्क सांगतोय मी. आता इथे बघा आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत, की मोबाईल, जिओ फायबर आणि बिझनेस. आता समजा मी मोबाईलवर क्लिक केलं, तर मला इथे काहीतरी प्रॉपर टेक्स्ट दिसतोय मोबाईलच्या प्लॅनचा. समजा तेच जर मी जिओ फायबरवर क्लिक केलं, सो बघा तो हाईड झाला आणि दुसरा काहीतरी दिसतंय. परत मी बिझनेसवर क्लिक केलं, तो हाईड झाला, परत मला बिझनेसचा प्लॅन दिसतोय. म्हणजे ज्या बटनवर क्लिक कराल, ज्या प्लॅनवर क्लिक कराल, त्या प्लॅनची इन्फॉर्मेशन दिसते. ओके. आता हा साधा टास्क आहे. आता हा करण्याचे किती वेगवेगळे वेज आहे किंवा किती अ, वेगवेगळ्या वेजनी आपण किंवा हा टास्क करण्याचे किती वेगवेगळे सोल्युशन आहे हे कसं विचार करायचं. आता एकदम साधा आणि सिंपल वे सांगतो. तो असेल एव्हरीथिंग स्टॅटिक. आता स्टॅटिक म्हणजे काय? हे HTML पूर्ण जसंच्या तसं 3 HTML बनवायचे. ओके. त्याच्या खाली 3 डिव वेगवेगळे बनवायचे. ओके. आता मी जावास्क्रिप्टमध्ये हा सेम कोड करून दाखवतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये ज्यांचं रिॲक्ट झालंय, ज्यांचं अँग्युलर झालंय, तुम्ही सेम गोष्ट वेगवेगळ्या अप्रोचनी तुम्ही तुमच्या ह्याच्यात करून बघू शकता. जावास्क्रिप्ट ब्रॉडबँड प्लॅन. ठीक आहे, जस्ट मिनिट. हा कोड उचलून मी दुसऱ्या फाईलमध्ये टाकतो. या पेजला ओपन करून घेऊया. ओके. आता हा सेम टास्क बघा. समजा मी जे क्वेरीने केला होता तर तो कोड आता निघून गेला. तसं तुम्हाला 3 बटन पण दिसत आहे आणि हे 3 डिव पण दिसत आहे. सो नॅवबारला हाईड करूया. हम्म, ठीक आहे. हे बघा. हा माझा HTMLचा कोड आहे. ब्रॉडबँड. ओके, सॉरी, हा पहिला डिव झाला. दुसरा डिव पॅकेज डिस्क्रिप्शनवाला. इथे बघा वरती आयकॉन दाखवला आहे, त्याच्या खाली मोबाईल लिहिला आहे. ही पहिली बटन, हे दुसरी बटन जिओ फायबरची, आणि ही तिसरी बटन. आणि खाली बघा मी काय केलं, 3 वेगवेगळे डिव क्रिएट केले. तिन्ही वेगवेगळ्या डिवमध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन आहे. फक्त जर तुम्ही आयडेंटिफाय केलं, सो प्रत्येक डिवला मी एक युनिक ID देऊन ठेवली आहे. दिसतंय? आता पहिला अप्रोच सांगतो. UI पूर्ण बनलेला आहे आपला, राईट? प्रत्येक बटनच्या क्लिकवर ह्या 3 डिव पैकी कोणता तरी एकच डिव ऍक्टिव्हेट राहायला पाहिजे. ओके. पहिला गोष्ट बघा, ऑन पेज लोडवर मला तिन्ही दिसत आहे. हे तिन्ही मला दिसले नाही पाहिजे ऑन पेज लोडवर. ठीक आहे. सो पेज लोडवर मला हे जोपर्यंत मी एकावर पण क्लिक नाही करत तोपर्यंत कोणतेच नाही दिसले पाहिजे. सो मी काय करणार, एक क्लास बनवतो, स्टाईल नन नावाचा, आणि याच्यात डिस्प्ले नन CSS ठेवतो. म्हणजे बाय डिफॉल्ट आपला तो डिव हाईड होऊन राहील. हा क्लास तिन्ही याला लावतो मी. इथे पण लावतो, इथे पण लावतो, आणि इथे पण लावतो. ठीक आहे. सो आता पेज लोडवर एक पण नाही. आता मला काय करायचं आहे, ज्या बटनवर क्लिक करेल त्याचाच डिव दिसला पाहिजे आणि बाकीचे 2 डिव हाईड झाले पाहिजे. समजा तुम्ही इथे बघितलं तर आपल्याकडे तिन्ही ऑफरचे 3 वेगवेगळे डिव आहेत. सो लेट्स से मी जिओ फायबरवर जर क्लिक केलं, या बटनवर क्लिक केलं, सो मला हाच डिव दिसला पाहिजे. ओके. त्यानंतर लेट्स से मी बिझनेसवर क्लिक केलं, सो मला हाच डिव दिसला पाहिजे आणि बाकीचे 2 हाईड झाले पाहिजे. सो आता मी एकासाठी करून दाखवतो. लेट्स से मी बटनच्या या काय म्हणतो मोबाईलच्या क्लिकवर मला करायचं आहे. सो तर जावास्क्रिप्टचा कोड लिहितो मी. ओके. सो ऑन क्लिक शो मोबाईल प्लॅन या नावाचं फंक्शन क्रिएट करूया. बाजूला ओपन करतो मी, म्हणजे कोड आणि HTML एकासोबत दाखवतो. इथे स्क्रिप्ट टॅग आहे, फंक्शन, फंक्शनचं नाव, राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, एंटर. ओके. आता बघा आपल्याला करायचं काय, मोबाईल बटनच्या क्लिकवर आपण हा फंक्शन कॉल केला. ओके. फंक्शन कॉल केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे 3 डिव आहे त्याच्यापैकी कोणता डिव दाखवायचा आहे, हा डिव मोबाईलवाला. सो पहिले मी काय करणार, या डिवला सिलेक्ट करणार डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. सो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID, राऊंड ब्रॅकेट, डबल कोट, त्याला मला ही ID पाठवायची आहे, डिव मोबाईल. इथपर्यंत काय झालं, मी एलिमेंट सिलेक्ट केला. त्यानंतर डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले
इज इक्वल टू ब्लॉक. CSS लावतोय आपण डायनामिक ब्लॉक CSS लावले की तो काय होतो दिसतो. आता एवढंच टेस्ट करूया. आता समजा मी मोबाईलवर क्लिक केलं, सो बघा हा प्लॅन दिसतोय. ओके. आता जिओ फायबर आणि या बटनच्या क्लिकवर अजून आपण काहीच कोड नाही लिहिलंय. बघा पेज लोडवर काहीच नाही दिसतंय, पण जस्ट मी मोबाईलवर क्लिक केलं सर माझा फंक्शन कॉल होतं आणि त्या फंक्शनमध्ये मी काय केलं, हा डिव, या डिवला डायनामिक CSS लावली डिस्प्ले ब्लॉकची. ओके. जस्ट लाईक दॅट आपल्याला आता बाकीच्या फंक्शनमध्ये पण लिहायचं आहे. सो ऑन क्लिक शो काय आहे, फायबर. ओके. या नावाचं फंक्शन क्रिएट करूया. फंक्शन, फंक्शनचं नाव राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एंटर. सेम लाईन मी कॉपी पेस्ट करतोय, फक्त आयडी चेंज होईल. इथे काय जाईल, जिओ फायबरची आयडी जाणार. सो आता चेक करा प्रॉपरली पेज लोडवर. आता मी समजा, आता पहिले डायरेक्ट मी जिओ फायबरवर क्लिक करतोय. जिओ फायबरवर क्लिक केलं तर बघा जिओ फायबरचं डिस्क्रिप्शन दिसतंय. पण आता जर मी परत मोबाईलवर क्लिक केलं, सो आता बघा दोन्ही दिसतंय. मोबाईलचं पण दिसतंय आणि जिओ फायबरचं पण दिसतंय. पण असं नाही झालं पाहिजे ना, ज्या बटनवर क्लिक केलं त्याचंच दिसलं पाहिजे. राईट. सो आता इथे लॉजिक काय राहील, पहिले तिसऱ्या बटनवर पण लिहून घेऊया. ऑन क्लिक शो बिझनेस. ओके. या नावाचं फंक्शन क्रिएट करूया. फंक्शन, फंक्शनचं नाव राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एंटर. आता हे सेम लाईन मी कॉपी पेस्ट करतो इथे. फक्त तिसऱ्या जागी काय टाकायचं आहे, बिझनेस डीवचं नाव. ठीक आहे. आता प्रॉपरली चेक करूया. बिझनेस दिसतंय, रिफ्रेश करूया, जिओ फायबर दिसतंय आणि मोबाईल पण दिसतंय. पण आता आपला प्रॉब्लेम काय आहे, मोबाईलवर जर क्लिक केलं तर मोबाईलचं दिसतंय, पण आता मी जिओ फायबरवर क्लिक केलं तर मला मोबाईलचं पण दिसतंय आणि जिओ फायबर पण दिसतंय. बिझनेसवर क्लिक केलं तर तिन्ही दिसतंय. मी ज्या बटनवर क्लिक करेल मला फक्त त्याचाच प्लॅन दिसला पाहिजे, बाकीचे दोन हाईड झाले पाहिजे. ओके. हा माझा ऍक्च्युअली प्रॉपरली टास्क आहे. आता झाला माझा टास्क, म्हणजे ज्याच्यावर क्लिक करतो तो दिसतोय, पण बाकीचे पण दिसत आहे. सो मला कसं करायचं आहे, ज्या प्लॅनवर क्लिक करेल तोच, त्याच प्लॅनची इन्फॉर्मेशन मला दिसली पाहिजे. सो आता इथे सिम्पली काय करायचं आहे, तीन फंक्शन लिहिले होते आपण, राईट. तिन्ही फंक्शनमध्ये काय केलं, त्या त्या डिवला आपण डिस्प्ले ब्लॉक केलं, दाखवलं. आता मोबाईल प्लॅनचा जो फंक्शन आहे त्याच्यात काय करायचं आहे, फायबर आणि बिझनेसवाल्याला हाईड करायचं. ओके. याला हाईड करायचं म्हणजे नन CSS लावायची. म्हणजे मोबाईलच्या प्लॅनमध्ये आपण काय केलं, मोबाईलच्या फंक्शनमध्ये फायबर आणि बिझनेसला हाईड केलं. त्यानंतर फायबरच्या प्लॅनमध्ये पहिले मोबाईल आणि फायबर, बिझनेसच्या प्लॅनमध्ये मोबाईल आणि फायबरला हाईड करायचं आहे. फक्त बिझनेसला ब्लॉक केलाय, म्हणजे हे दोन हाईड होतील आणि फक्त बिझनेस दिसेल. तसंच काय पाहिजे आपल्याला, बिझनेस, इथे आपण फायबरमध्ये आहे ना, मोबाईल आणि बिझनेस. फायबरच्या केसमध्ये फक्त फायबरला ब्लॉक ठेवायचं, बाकी दोघांना नन ठेवायचं. हे माझं नथिंग बट लॉजिक होतं, की ज्या फंक्शनवर मी क्लिक करतोय, ज्या बटनवर मी क्लिक केलं त्याचा ड्यू दिसेल त्याच्या ऑफरचा, आणि बाकीचे दोन हाईड करायचे. सिम्पल. सो बघा आता ऑन पेज लोडवर समजा मी जिओ फायबरवर क्लिक केलं, जिओ फायबरची इन्फॉर्मेशन दिसत आहे. आता तेच बिझनेसवर क्लिक केलं तर बघा बिझनेसची दिसत आहे. मोबाईलवर क्लिक केलं दिसत आहे. ओके. सो जे सेम टास्कमध्ये होतं, इथे जसं काम करत होतं सेम माझं काम करतंय आता. हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच झाला. ओके. आता यात मला कोणी सांगू शकतं की काय प्रॉब्लेम आहे, किंवा टास्क तर झाला आपला, प्रॉपरली वर्क पण करताय, पण काय चुकीचं आहे याच्यात, लवकर सांगा. कोणाला सुचतंय काय चुकीचं आहे याच्यात? काम तर करताय प्रॉपरली, कोड पण प्रॉपर आहे, तरी चुकीचं आहे. एनिवन, कोणाला सुचतंय? अँग्युलर, ज्यांचा अँग्युलर झालाय, ज्यांचा रिॲक्ट झालाय, प्रोजेक्ट झालाय ज्यांचे करून, त्यांना सुचलं पाहिजे. हा कोड जो लिहिला मी तो प्रॉपर आहे का, म्हणजे काम करताय म्हणजे ऑब्व्हियसली प्रॉपर आहे, पण असा लिहायला पाहिजे होता की अजून काहीतरी करायला पाहिजे होतं. इथे जर असं आयडी जर एकच फंक्शन डबल फंक्शन लिहिलेत ना, हम्म. त्यासाठी एकच फंक्शन लिहून जर आयडी पास केला. हा, राईट. तो पण एक सोल्युशन आहे की हे फंक्शन्स अननेसेसरी तीन झाले. ओके. हे फंक्शन्स अननेसेसरी तीन झाले, याला आपण एकाच फंक्शनमध्ये कन्वर्ट करू शकलो असतो. पण त्या फंक्शनमध्ये आपल्याला काय करावं लागलं असतं की
इथून आता हे, आता बघा मी हे, हा पहिला वे झाला ज्याच्यात आपण तीन फंक्शन क्रिएट केला. आता दुसरा वे सांगतो. आता मी याला हा फंक्शनला कमेंट करतो. आता दुसरा एक फंक्शन कॉपी पेस्ट करून घेतो. आता मी हे सेम तीन फंक्शनच्या जागी एका फंक्शनमध्ये काम करण्याचा ट्राय करतो. आता या फंक्शनला, आता हे फंक्शन माझं एकच असणार आहे आणि हे सेम एकच फंक्शन माझ्या तिन्ही बटनवर कॉल करणार आहे मी. सो त्याला नाव देईल शो सिलेक्टेड प्लॅन इन्फो. ओके. आता आता बघा इथे काय आहे, काय म्हणतो आपण, स्टॅट गोष्टी काय स्टॅटिक आहेत. ओके. आता या, हे जे स्टॅटिक होतं याला फक्त मला डायनामिक करा. आता म्हणजे माझं एकच फंक्शन, म्हणजे हा एकच सेम फंक्शन तिन्ही बटनवर कॉल करणार आहोत मी. ओके. सो माझा हा फंक्शन असा असला पाहिजे की ज्याला, ज्या बटनवर क्लिक केलंय त्याचीच इन्फॉर्मेशन त्यांनी, त्याचा डिव त्यांनी शो केला पाहिजे, बाकीचे डिव हाईड केले पाहिजे. सो आता इथे कोड कसा लिहिणार, पहिले मी इथे पॅरामीटर राहील आता या फंक्शनला, काय म्हणूया, प्लॅन टाईप म्हणूया. ओके. आता इफ प्लॅन टाईप, आता इथे प्लॅन टाईप आपण काय सांगूया, जो प्लॅन टाईप आला आहे, म्हणजे लेट से मी मोबाईलवर क्लिक केलाय तर मला इथे मोबाईल येणार, मोबाईल आला तर मोबाईलचा डिव दिसेल, अदरवाईज दुसरे दोन हाईड झाले पाहिजे. त्याचं कसं लॉजिक लिहू शकतो, ठीक आहे सध्या आता मला नाही सुचत आहे ते, मी दुसरा जो साधा वे आहे त्यांनी सांगतो. सो समजा मोबाईल प्लॅन इक्वल टू डबल कोट्समध्ये लेट से मी मोबाईल आलं. ओके. सो समजा मोबाईल आलं. सो मला काय करायचं आहे, हा सेम कोड इथे टाकायचा आहे, किंवा अजून, ठीक आहे पहिले हे साधं सांगतो मग ह्याच फंक्शनला अजून डायनामिक करून दाखवतो. सो परत एल्सिफ, आता हे मल्टिपल एल्सिफ लावतोय, दुसऱ्याकडे कंडिशन, आपण अजून कोड प्रॉपर नाही लिहिलाय, फक्त मी एल्सिफ लिहून ठेवतोय. आणि तिसरं एल्सिफ, मोबाईल, फायबर, आणि मग आपला बिझनेस. ठीक आहे, हा सेम कोड तिन्ही जागी असेल. फक्त आता काय करायचंय, मोबाईलच्या केसमध्ये मोबाईलला ब्लॉक करायचं, दुसऱ्याला नन. फायबरच्या केसमध्ये फायबरला ब्लॉक करूया, दुसऱ्याला नन. ठीक आहे. आणि बिझनेसच्या केसमध्ये फक्त बिझनेसला ब्लॉक करूया, बाकी दोघांना नन. सो जो कोड मी काय केलं होतं, तीन वेगवेगळ्या फंक्शन मध्ये लिहिला होता, तोच कोड काय झाला आता माझ्या एका फंक्शन मध्ये आला. आणि हा सेम फंक्शन तिन्ही बटनवर कॉल होणार इथे प्रत्येकीकडे. फक्त आता ह्या फंक्शनला काय पाहिजे, प्लॅनचा टाईप पाहिजे. आता प्लॅनचा टाईप बरोबर जे इथे आपण इफ कंडिशन मध्ये लिहिलंय तेच पाठवायचं सिंगल कोटमध्ये. बघा इकडे मी पाठवतोय, आता एकच फंक्शन कॉल करतोय तिन्ही बटनवर, फक्त मला पॅरामीटर वेगवेगळे पाठवायचे, मोबाईल, इकडे फायबर, आणि इकडे बिझनेस. ठीक आहे. आता जे सेम काम माझं तीन फंक्शन करत होतं, आता ते सेम काम माझं एकच फंक्शन करतोय. ओके. बघा मोबाईलवर क्लिक केलं, फायबरवर क्लिक केलं, बिझनेसवर, सेम आउटपुट आलं. सो मी माझे तीन फंक्शन, दोन फंक्शन वाचवले. फक्त मी काय केलं, म्हणजे हा कोड अननेसेसरी तीन जागी रिपीट 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 होत होता. तीन फंक्शन माझे अननेसेसरी क्रिएट झाले. तीन फंक्शन क्रिएट झाले म्हणजे मेमरीमध्ये तीन, काहीतरी मेमरी यूज झाली आहे. तर तेच काय केलं मी इथे, काय म्हणतो त्याला आपण, एकाच फंक्शनमध्ये कोड आणला. पण इथे जर बघितलं, अजून याला डायनामिक कसं करू शकतो, कारण ह्या ज्या तीन लाईन आहे ह्या अननेसेसरी, काय म्हणतो त्याला, रिपीट रिपीट झालंय, दिसतंय तीन लाईन अननेसेसरी रिपीट रिपीट झालाय. याला अजून कसं हँडल करू शकतो. सर बटनला ऑन क्लिक इव्हेंट देऊन ते फंक्शन कॉल करून त्याला त्या पी टॅग मध्ये व्हॅल्यू पास करतो, त्या आयडी द्यायची आणि टॅग इनर लावून व्हॅल्यू पास केलं, मेसेज पास राईट, केलं. तो नाही, तो वेगळा अप्रोच झाला, तो दुसरा अप्रोच. मग मला फक्त हेच फंक्शन ऑप्टिमाइज करायचं आहे. तू सांगितलं तो अजून वे आहेच, मला हे फंक्शन ऑप्टिमाइज करायचं आहे. ड्यूचा सर आयडी पाठवला तर जो आपण आहे. राईट. आता मी बघा याला, या फंक्शनला मी कमेंट करतो. ठीक आहे. आता दुसरं फंक्शन बनवतो. आता या फंक्शनला मी काय करतोय,
पहिला या फंक्शनला 3 पॅरामीटर ठेवेल. शो डिव, हाईड डिव आणि अजून 3 पॅरामीटर लागेल कारण आपल्याकडे 3 डिव आहेत, राईट. सो हाईड डिव 1 करूया याला आणि हाईड डिव 2. असे समजा 3 पॅरामीटर आले आपल्याकडे. शो डिव मध्ये लेट से माझ्याकडे आयडी आली आणि एक शो डिवला इथे पाठवलं, हाईड डिवला इथे पाठवलं नाही. हां, ठीक आहे. बघूया आता हे करून. आता इफ एल्स काढून टाकूया. आता इथे बघा, हे जे होतं इथे आयडी आपण काय केली होती, स्टॅटिक पाठवली होती, राईट. सो आता स्टॅटिक न पाठवता जी आयडी येणार ती इथे पाठवायची. सो आता हे डबल कोट्स काढून आता पहिली लाईन जी आहे ना ती डिस्प्ले ब्लॉकवाली आहे. सो जो पहिला पॅरामीटर येईल, पहिल्या पॅरामीटरमध्ये डिवची आयडी येईल, ती आयडी म्हणजे जो डिव आपल्याला दाखवायचे आहे त्याची आयडी आपल्याला इथे टाकायची आहे. ओके. आणि जे दोन हाईड करायचे ते इथे टाकेल मी. ठीक आहे. आता माझा फंक्शन असा आहे की त्याला 3 पॅरामीटर आहे. ओके. तुम्ही हा फंक्शन जिथे जिथे कॉल करणार त्याला 3 पॅरामीटर पाठवायचे. 3 पॅरामीटर म्हणजे कसे पाठवायचे, डिवचे आयडी पाठवायचे. पहिला डिवचा आयडी जो दाखवायचा आणि बाकीचे दोनचे डिवचे आयडी जे हाईड करायचे. ओके. आता बघा, हा फंक्शन मी इथे पास केला. अच्छा, सेमच नाव ठेवलंय. आता फक्त मला इथे काय करायचं, डिवचे आयडी पाठवायचे. डिव मोबाईल पहिला पॅरामीटर हा मला दाखवायचा आहे. दुसरे 2 पॅरामीटर काय राहणार, असे डिवचे आयडी जे मला हाईड करायचे आहे. जिओ फायबर इथे जाईल आणि डिव बिझनेस इथे जाईल. ठीक आहे. आता हे सेम 3 पॅरामीटर इकडे जाणार, फक्त त्याची पोझिशन चेंज होत जाणार. आता पहिला हा जिओ फायबर आहे, राईट. सो जिओ फायबर इथे जाणार, डिव मोबाईल इकडे जाणार, डिव बिझनेस इकडे जाणार आणि डिव मोबाईल इकडे जाणार. ठीक आहे. आता बघा, जिथे जिथे मी कॉल केलाय, ज्या ज्या बटनवर कॉल केलाय तिथे पहिला पॅरामीटर काय पाठवलाय मी, जो डिव मला शो करायचा आहे तो, आणि बाकीचे 2 पॅरामीटर हाईड करण्यावाले. दिसतंय. आता सेम काम करते की नाही चेक करूया. मोबाईल दिसतंय, जिओ फायबर क्लिक केलं, समजला. म्हणजे बघा, इथल्या इथे आपण 3 वेगवेगळे वेज लिहिले. पहिला पहिला वे होता की आपण 3 फंक्शन लिहिले, प्रत्येक बटनच्या क्लिकवर 3 फंक्शन वेगवेगळे कॉल केले आणि त्या पहिल्या प्रत्येक फंक्शनमध्ये जो डिव दाखवायचा त्याला ब्लॉक केलं, अदर 2 डिवला नन केलं. हा पहिला वे. दुसरा वे, हे 3 फंक्शनचा कोड आपण एकाच फंक्शनमध्ये टाकला, फक्त पॅरामीटर टाकलं की कोणता प्लॅन आलाय त्याच्यानुसार आपला कोड रन होईल. इथे मी काय केलं, फंक्शन कमी केले माझे, पण कोड ऑलमोस्ट माझा तेवढाच वाढला होता. दिसतंय. आता इथे काय झालं, मी फक्त एका पॅरामीटरच्या जागी 3 पॅरामीटर टाकले आणि माझा छोटासा फंक्शन रेडी झाला. समजलंय. सो तुम्ही जेव्हा वर्क करता किंवा कुठेही मशीन टेस्ट देता, जेव्हाही तुम्ही कोणत्या टास्कवर काम करता ना, जो पहिला सोल्युशन भेटतो त्यावरच डायरेक्ट काम नका करू. पहिले फिगर आउट करत चला की ह्या टास्क करण्याचे अजून किती वेगवेगळे वेज असू शकतात. मग साध्या एक्झाम्पल मध्ये मी 3 वे सांगितले, तरी हा टाईप 1च झाला की हा टास्क करण्याचा पहिला वे झाला, जिथे माझं एचटीएमएल पूर्ण स्टॅटिक आहे, अजून मी दुसऱ्या वेवर गेलोच नाहीये. ओके. पुढे सांगायचं. येस सर. ठीक आहे. आता हा माझा पहिला टाईप झाला ज्याच्यात माझं पूर्ण एचटीएमएल काय आहे, स्टॅटिक आहे. ओके. म्हणजे ह्या बटन्स पण मी लिहिल्या आणि हे माझे काय म्हणतो त्याला, जे ऑफर्स होते ते पण मी स्टॅटिक ठेवले. आता हे जे ऑफरचे डिव आहे, हे स्टॅटिक न ठेवता मी काय करू शकतो, हा जो कंटेंट आहे, आता मी अजून एक फंक्शन बनवतो. फंक्शन, याला म्हणतो मी शो प्लॅन डेटा. ठीक आहे. आणि या फंक्शनला 2 पॅरामीटर राहील. पहिला पॅरामीटर लेट से प्लॅन इन्फो. आता इथे जर बघितलं, पहिला पॅराग्राफ आहे त्याच्यात प्लॅनची इन्फो, दुसरा पॅराग्राफ आहे त्याच्यात रेट आहे. प्लॅन इन्फो आणि मग प्लॅन रेट. ओके. आता मी असा फंक्शन बनवला ज्याला 2 पॅरामीटर आहे, प्लॅन इन्फो आणि प्लॅन रेट. आता
हा फंक्शन मी बटनच्या क्लिकवर कॉल करणार माझ्या तिन्ही एकच फंक्शन. फक्त आता इथे काय पाठवायचंय मला, जे प्लॅनची इन्फो दाखवायची आहे ते पाठवेल मी. आता ते तेवढी मोठी इन्फॉर्मेशन पाठवत नाही मी. हे एवढं पाठवतो मोबाईलसाठी. पहिल्या फंक्शनला पहिला पॅरामीटर कॉमा दुसरा पॅरामीटर ₹2000 पर मंथ. ओके. त्यानंतर दुसऱ्या फंक्शनला सेम सुपरफास्ट होम इंटरनेट करतो फायबरसाठी. ओके. आता ते तेवढं मोठं मग तुम्हाला समजलं नसतं, दिसलं नसतं फुल स्क्रीनमध्ये, म्हणून मी छोटंसंच पाठवतो इन्फॉर्मेशन. याला म्हणूया लेट्स से 3000 पर मंथ. त्यानंतर तिसरा प्लॅन असेल आपला बिझनेस नीड. याला लिहितो मी एंटरप्राइज डिजिटल सर्व्हिस. बिझनेसच्या क्लिकवर पहिला पॅरामीटर आणि दुसरा पॅरामीटर असेल लेट्स से 5000 पर मंथ. ओके. आता प्रॉपरली बघा. आता मी काय केलं, एकाच फंक्शन म्हणजे तिन्ही वेगवेगळ्या बटनच्या क्लिकवर मी एकच फंक्शन कॉल केला, फक्त डेटा वेगवेगळा पाठवलाय. आता हा जो डेटा आहे तो मी, आता हे जे आपण मल्टिपल ड्यू बनवले होते, आता हे याची काही गरज नाही, एकच ड्यू असेल. फक्त या पॅराग्राफला आयडी देणार मी, प्लॅन इन्फो देणार, हे स्टॅटिक HTML काढून टाकूया आणि या पॅराग्राफला ड्यू देऊया प्लॅन रेट इन्फो. ओके. हे पण काढून टाकूया. आता बघा, प्रत्येक बटनच्या क्लिकवर मी हा फंक्शन कॉल केला. सो आता मला काय करायचं आहे, या फंक्शनमध्ये पहिल्या पॅरामीटरमध्ये काय आहे प्लॅन इन्फो. सो मी पहिल्या पॅरामीटरमध्ये मला प्लॅनची इन्फो होत आहे, ते मला पहिल्या पॅराग्राफमध्ये दाखवायचे. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, एलिमेंट सिलेक्ट केला, आयडी पाठवली, डॉट इनर टेक्स्ट. या पॅराग्राफमध्ये मला टेक्स्ट असाइन करायचा आहे. कोणता टेक्स्ट देणार, प्लॅन इन्फो. ठीक आहे. परत हीच लाईन कॉपी पेस्ट करतोय, फक्त आता दुसऱ्या पॅराग्राफची आयडी दॅट इज प्लेन रेट इन्फो, आणि इथे हा दुसरा पॅरामीटर द्यायचा. आता बघा, एका फंक्शनमध्ये आपलं छोट्याशा फंक्शनमध्ये काम झालं. आपण HTML पण वाचवलं. आता इथे पहिल्या केसमध्ये काय होतं, तुमचं HTML पण भरमसाठ वाढलं होतं. आता तुमचं HTML कमी झालं आणि तुमचं फंक्शन पण बघा छोटासा झाला. इथे तरी 3 लाईन ऑफ कोड होता, इथे 2 लाईन ऑफ कोड आला. याला म्हणतात इफेक्टिव्ह प्रोग्रामिंग. हेही नाही आहे, याचा तिसरा जो वे सांगेल तो इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे. मोबाईलवर काय झालं, अच्छा, आता इथे डिस्प्ले नन ठेवलं होतं ना, हे काढून टाकूया. ठीक आहे. आता मोबाईलवर क्लिक केलं, फ्री SMS 2000 आलं. बघा, सेम आउटपुट. समजला दुसरा वे.